आता भाऊनी परवी मारला पुन्हा नाकात माझ्या काय डोळ्यात गेलं? काय ना. सो हे गाईज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. ए बाबा काय झालंय? नॉर्मली भी चलता है, ये नहीं है क्या? थोड़ा शर्ट्स पण आहेत, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर इथून घेऊ शकतात. सो गाईज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. आज आपण आलेलो आहे FC रोडला आणि FC रोडला आपल्याला काय मिळतं का आपण ते बघू आणि फिरू, कारण की संध्याकाळचा माहोल आहे आणि बघू आता काय काय आम्हाला बघायला मिळतो. तो साक्षी पण आहे सोबत. चला जाऊया आपण आतमध्ये. तर गाईज मी पार्थला 1000 रुपयाचं चॅलेंज दिलंय FC रोड वरून. तू शॉपिंग करायची असेल Yes. त्याला बोलली. तर बघूया आपण तो कसा आउटफिट बनवतोय 1000 रुपीज मध्ये. पण तो चांगला पण असला पाहिजे, असं वाटलं नाही पाहिजे की तो स्ट्रीट साईड घेतलेला आहे वगैरे असं. येस. म्हणजे थोडं Budget रिच पण friendly. वाटला पाहिजे. Yes. हा. तर मला याने चॅलेंज दिलंय गाईज, तर आता मी चॅलेंज ॲक्सेप्ट करतो आणि ट्राय करतो 1000 रुपयामध्ये बेस्ट आउटफिट बनवायचा. पहिल्या शॉपला आलेलो आहे, इथे दुसऱ्या शॉपवर जाऊ आपण. उई. तर हा इथला एंट्रन्स गाईज आणि कितीला आहे? इकडे लेडीजचे शॉप्स पण आहे. गाडी आपण त्या साईडला पार्किंग लावली, गाडी आतमध्ये लावायला जागा आहे तिकडे पार्किंगला. आणि चला आता आपण इथून स्टार्ट करूया. स्टार्ट करतोय. सो मी बघतो मला काय मिळतं का नाही मिळत. लेडीजचं सेक्शन आहे सगळं, पण पोरांसाठी मी शोधतो. चला रे. जीन्स. तर गाईज पहिल्या शॉपवर आपण येत आहे. तसं इथं रेग्युलर गर्दी खूप जास्त असते, पण आज इकडे एवढा रश नाहीये, तर आपल्याला निवांत ब्लॉग काढायला मिळतोय आणि मी इथून काही ना काहीतरी घेणार. हे देखो, या साईडला टी शर्ट पण आहे, बॉयज टी शर्ट आणि हे टी शर्ट्स पण आहेत. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर इथून घेऊ शकतात. मला आवडत नाही भैया. इसका प्राइस काय आहे? 400. हे 400चं आहे हे वालं, म्हणजे हे सगळं. आणि इकडं पण आहे, बघतो मी यार. यार मला जेव्हा घ्यायचे तेव्हाच मिळत नाही यार. या साईडला हे टी शर्ट्स आहे आणि एवढं एकच इथं एक शॉप आहे, समोर एक तिकडे शॉप आहे आणि हे सेक्शन पण येतं. इकडं जीन्स वगैरे मिळतात. तर या साईडला जे आहे ना गाईस, आपल्याला जीन्स आहे. माझी साईज गाईज 32 आहे. तर मग गाईजनी काय करायचं? आता माझी साईज 32 मध्ये काय मिळतं का नाही मिळत ते मी बघतो. गरमी खूप जास्त होती, गरमी खूप जास्त होतीये आणि बघतो मी मला काय मिळतं का नाही मिळत. इथून एखादी जीन्स वगैरे जर मला भेटली एक नंबर काम होईल. तिथं जाऊ, पुढे जाऊन आपण टी शर्ट बघू मिळालं तर. एवढ्या गितलचा एक शॉप आहे आणि ह्यापैकी मी बघतो मला काही आवडतं का. तर तुम्हाला इथे यायचं असेल तर मी इथं पण येऊ शकता. तिथं बॉईज सेक्शन आहे. तर ही मला म्हणली की 1000 रुपये. 1000 रुपयात काय येणार आहे. येणार तर मी आहे. एक पॅन्ट एक तू आणून दाखवायचंय. मी कार्गो वगैरे काहीतरी घेतो आणि त्याच्यावरती टी शर्ट वगैरे काहीतरी जीन्स वगैरे घेतो. कार्गो पॅन्ट चांगलं आहे पण मी घेऊनच दाखवतो तुम्हाला, आउटफिट बनवून दाखवतो. इकडे बॉईजचं पण सेक्शन आहे आणि असं नाही नेक्स्ट सगळं व्हिडिओ पोरींचंच मग मी आहे. लेडीजचा करेन. हा, इसमें साईज नाही का 32. हम्म. तर गाय त्यांच्याकडे साईजच 28 आहे भाई. इकडं माझं साईजच नाही आहे 32. तर आता मी चाललोय तो समोरच्या शॉपवर. लेट्स गो. अँड अच्छा, सेकंड शॉप ही आहे. कितने के? इथं पण बॉईज सेक्शन आहे हे बघा. तर मी आता यामध्ये बघतो मला कोणतं आवडतं का टी शर्ट. ब्लॉग बनायला. तर काही सेकंड शॉप ही आहे. इथं मला जर काय भेटत असेल तर मी घेतो. मी आधी नाही इथून 2 टी शर्ट घेतलेले आहे. 2 नाही 3-4 घेतले. इथून 3-4 मी टी शर्ट घेतले आहे. तर आता यातून बघतो. चांगलं आहे यार. पण हे आता घालशील तर कसं होईल तुला? मला हे पण चांगलं वाटतं. असं आहे तुझ्याकडे ऑलरेडी. मला हे ब्लॅक चांगलं वाटतं. मला पण तेच छान वाटलं. मला आल्याला तेच आवडलंय बघ. इथे मी तेच बघितलं. खोलू ना. कसं आहे, करतील ते कमी असं काही नाही. कम करेंगे ना. हा हे तर वाटतंय मला चांगलं. अजून बघतो. और क्या नए पैटर्न आया है वो भी दिखा दो. बाकी ओवर साइज वगैरह नहीं देखना है तो ओवर साइज में देखेंगे.
नए पैटर्न है, ये भी नया पैटर्न। ये कॉलर में नया पैटर्न आया है। ये वाला देखना है तो ये विंटर में अच्छा लगेगा। नॉर्मली भी चलता है, इसमें ये नहीं है। अभी क्या थोड़ा सा बारिश हो गया कि ठंडी लगना चालू हो जाती है। वो भी सही आहे. ठीक आहे. ब्लॅकच छान वाटतोय. ब्लॅक छान वाटतंय पण ते गरमी तर नाही होणार. नाही तसं ते कापड जाड नाहीये तसं तेवढं. सध्या नको घालू, नंतर घालते. साईज फक्त घे बघ. तर गाईज मी अजून थोडंसं बघून येतो. हे टी शर्ट तर मला आवडलेलं आहे. मी अजून समजा टी शर्ट बघतो, ह्यातले बघतो आणि जर समजा मला यातले जर कुठले नाही आवडले किंवा समोर नाही आवडले तर मी हे टी शर्ट घेऊन जातो. पण त्याआधी आपण बघून येऊ. सो गाईज, मुलींचं तर इथे तुम्हाला माहितीच आहे, मुलींचं तर इथे हेवन आहे FC रोड म्हणजे. सो चला बघूया. हे चाललोय पुढे आता. तर गाईज मला काही कपडे मिळालेले नाहीये. सो गाईज मला तर काही कपडे मिळालेले नाहीये. मी एकदा समोर जाऊन बघतो दुसऱ्या शॉपमध्ये तिकडे मिळत आहेत का, आणि जर तिकडे मिळाले तर मग तिकडून आपण ट्राय करून घेऊ. नाहीतर मग इथलचा ब्लॅक टी शर्ट आपण घेऊ. चला अजून बघूया, 1-2 शॉप आहेत पुढे. चला चला. तर गाईज आपल्या FC रोडवरचं फर्ग्युसन कॉलेज हे बघा, आणि हा आपला FC रोडचा रस्ता. ये साक्षी, जसं तुम्हाला माहितीच आहे, तिने मला चॅलेंज दिलेलं. आणि हे रस्ता इकडून आपल्याला जायचं FC रोड हा तिकडे सरळ आहे. इकडून सरळ जायचं आता आपल्याला. लेट्स गो. इकडून पण असा रस्ता आहे, तिकडे पण शॉप्स आहेत. चेक करूया. तर सीन काय नाही, तर गर्ल्सचे शॉप खूप जास्त आहे यार, पोरांचे नाही आहे. अवघड आहे. इथं आहे ना. इकडे आहे रे. हा. मतलब लेरा में. हा बघ ना. हा कोणता साईज आहे? बघ ना. एम आहे ना. मग एमच येतो ना तुला. त्यानंतर गाईज हा एक स्पॉट आहे जिथं टी शर्ट मिळतात, फक्त खतरनाक टी शर्ट येतं. आणि त्याच्या समोर तिकडे एवढे स्पॉट नाही. हाच एक बेटर आहे. इथं जर मला समजा टी शर्ट मिळाला तर तुम्ही टी शर्ट घेतो आणि त्यानंतर जीन्स मग मी जुगाड करतो काहीतरी. हे बघा पॅटर्न. व्हाईट वाला चांगला ते वाटतं. छान वाटतं. प्रिंटेड आहे यार थोडं. प्रिंटेडच आहेत हे सगळे. हे छान वाटेल ना. का नको? चांगलं वाटतं. हा चांगलं वाटतं. तर ह्यामधले टी शर्ट आहे गाईज. हा मला आवडलेला आहे आणि याच्या खाली अजून आहेत यामध्ये. आणि हे मला आवडलेलं आहे टी शर्ट. जर मला असं बजेटमध्ये आलं तर आपण घेऊ. आणि ही L साईज आहे. भाऊ हे कितीला आहे? 400ला फिक्स. 350, 450 आणि हा हे फिक्स आहे का? 50 कमी. ठीक आहे. तर गाईज हा जर टी शर्ट मी घेतला तर हा मला 350ला टी शर्ट जाईल आणि हा मला आवडलेला आहे. तर मला असं वाटतं मी हा घ्यावा म्हणून. काय म्हणतील? व्हाईट वाला चांगलं वाटतं. 350 रुपयाला आहे. अजून 350 काय मिळतं यार? 350 अजून काय मिळतं? हा छान आहे. सो गाईज, मी आता पार्थला हा दाखवला, त्याला आता हा आवडला. लगेच रिटर्न झाला त्याच्यावरून याच्यावर. तर हा टी शर्ट मला आवडलेला. हा टी शर्ट मी फायनल करतो गाईज. आणि यानंतर तुम्हाला आउटफिट बनवून दाखवतो. खतरनाक मस्त आहे हा. हा मी डन करतोय गाईज. हा मला आता पहिला टी शर्ट मिळालेला आहे. हे पागल. तर हा टी शर्ट मला मिळाला आहे. हा टी शर्ट मी घेतोय. भाऊ हा घेतोय. हे भाऊ हे इथं बसलेले असतात आणि तिकडून आपण आलो होतो असं. त्या साईडने तिकडून आलो. स्टेपिनच्या बाजूला या साईडला हे यांचं शॉप आहे. इथं लावलेलं असं टी शर्ट वेकिन्सच्या समोर. आणि इथं टी शर्ट आहेत. ते मी एक टी शर्ट माझा आलेला आहे. त्यानंतर जायचं आहे त्या साईडला. तिकडे आपल्याला समोर जायचं आहे. तिकडे आपल्याला काय मिळत असेल
तर बघू. आणि पहिला टी शर्ट मला मिळाला गाईस. लेट्स गो. सो गाईज मला टी शर्ट मिळालेलं आहे. हे माझं टी शर्ट आहे. कितीला घेतलं आपण? 350ला घेतलं. जे रिमेनिंग आहेत पैसे त्या तुम्ही आता जीन्स ट्राय करणार आहे आणि एक आउटफिट बनवून तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत आपण एफसी रोड फिरू आणि अजून खायला काय मिळालं ते बघू. जीन्स जरी नाही भेटली अनफॉर्च्युनेटली तर मग टी शर्ट किंवा शर्ट वरती शिफ्ट मी तुला देऊ शकते. आणि बाकी एफसी रोड मी तुम्हाला दाखवतो. चला. तर तुम्ही लास्ट ब्लॉग आमचा बघितला असेल मुंबईचा. मुंबईमध्ये आपण खूप फिरलो. पलीकडे खाण्याचे स्पॉट पण आहेत त्या साईडला. आणि साक्षी चालली समोर. हे बघा साक्षी. आणि मोस्ट फेमस वैशाली. गर्दी खूप जास्त आहे. आता तर आपल्याला जायचं नाही वैशालीमध्ये कारण की आपला टास्क चालू आहे. सो टी शर्ट मला मिळाले. जर जीन्स मिळाली ना काही बेस्ट आपल्यासाठी. नाही मिळाली तर मी एक एक्स्ट्रा टी शर्ट घेईल किंवा मग एफसी रोड मी तुम्हाला दाखवतो. चला. जर मला जीन्स मिळाली ना गाईस तर बेस्ट आहे. आणि जर नाही मिळाली ना आय एम सॉरी. पण मी बॉईजचे सेक्शन तुम्हाला दाखवलेले आहेत. बॉईजचे टी शर्ट वगैरे कुठं तुम्हाला मिळतील. आत्ता भावनी परवी मारला पुन्हा नाकात माझ्या. चला मी तुम्हाला बाकी एफसी रोड फिरवतो. चला. एफसी रोड हा एफसी रोड आहे आणि इथून सरळ जायचं आपल्याला. चला रे. बाकीचे आउटफिट बघू आपण मिळतो का नाही मिळत. बाकी एफसी रोड बघा लेडीज साठी तर बेस्टच आहे. मला आज खूप जास्त आवडतंय सगळं काय 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 काय. पण मी आज काही नाही घेणार कारण मी ब्लॉग बनवणार आहे. तर मग ब्लॉग वेळेस साक्षी तुझ्यासाठी सेपरेट ब्लॉग बनवणार आहे आणि त्यात तुम्हाला दाखवणार आहे सगळं. मला आता तहान लागली यार. मला प्यायचंय काहीतरी. रस प्यायचा का तुला? हा रस वगैरे काहीतरी. तर आता आपण अर्ध्या रस्त्यापर्यंत आलोय. तिकडे वैशाली आहे. इकडून आपण आलोय. इकडून जायचं तिकडे सरळ. अजून एफसी रोड खूप मोठा आहे पुढे. टी शर्ट नको जायला मला असं वाटतं कारण मुलांचे आता पुढे नाहीच आहेत शॉप. फक्त इथपर्यंतच होते जेवढं आपल्याला माहिती आहे. म्हणजे जे मुलांचे जे शॉप आहेत मी ते तुम्हाला दाखवले 3-4 तेवढेच शॉप आहे. त्याच्या व्यतिरिक्त शॉप नाही आहे. आणि राहिलं एफसी रोड मी तुम्हाला दाखवतो. पोरींचं मार्केट आहे भाई. चला दाखवतो काही खाऊ पिऊ. जर मिळालं अजून काही तर आपण घेऊ. हे रस आहे रे. रस तर काही रस घेऊया आपण. किती घ्यायचा? 2? एक हाफ द्या. इथून आपण रस घेणार. त्यानंतर इथून जाणार त्या साईडला. राहिला प्रश्न चॅलेंजचा टी शर्ट मी घेतला. मला स्वस्तात एक टी शर्ट मिळालं 350 मध्ये. हा. आणि बाकी राहिलं जर जीन्स मिळेल तर भाई बेटर आहे. आणि एक्सप्लोर करू आपण एफसी रोड. आणि चला. मुलांसाठी टी शर्टचे ऑप्शन्स आहेत पण जीन्स नाहीये. तो प्रॉब्लेम आहे. रस घेतलेला आहे. इट्स अ शुगर केन पॉवर. तिला रस खूप जास्त आवडतो. तिला मोगरा पैसे सोडावं लागेल. नाही मला ते इंट्रोड्यूस होण्याच्या अगोदरपासून आवडतं कारण मी सोलापूरची आहे आणि सोलापूरचा तुम्हाला तर डफरीन चौकातल्या पुणेकरांचा उसाचा रस तर तुम्हाला माहितीच असेल. जे सोलापूरची लोक आहेत त्यांना माहिती आहे. सो तर लहानपणापासून मला आवडतं. आणि साक्षी घेत रस पितो बाय. रस किती झाले दादा? वा. तर रस पिऊन आपण जाणार आहे दुसरीकडे काय मिळतं का बघू. एफसी रोड एक्सप्लोर करू आणि तुम्हाला दाखवतो. आपला ब्लॉग पूर्ण बघा, चेक करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजून जर काही सजेशन असेल तर कमेंट करत राहायचं. चला. एफसी रोड अक्षरशः खाली वाटतोय आज. सिरियसली. एफसी रोड आहे ना अक्षरशः खाली वाटतो यार आज. एकदम गर्दीच वाटत नाही. थोडस पुढे जाऊ मग समजेल. बघू. चला. तर पलीकडच्या रस्त्यावर पण आहे ना त्या साईडला पण मार्केट आहे. तिकडे पण जाऊ शकतो. पण आज आपण फक्त कव्हर करणार आहे या साईडचं इकडचं मार्केट.
आणि हा आहे आपला FC रोड. तर इथून जायचं आपल्याला तिकडे सरळ. चला. हा. वाडेश्वर. चला रे भाई, मला एवढी इतकी गरमी होती ना गाईज, म्हणजे तुम्ही जर आले ना तुमचं लय परेशानी होणार आहे. ऊन खूप जास्त आहे. तसं तर आम्ही येतच असतो. चला. तर हा आहे याचा दुसरा एंड FC रोडचा. त्या साईडला आहे गुड लक कॅफे. म्हणजे त्या गुड आम्ही लक ते कॅफेला अजिबात रिकमेंड नाही करणार पण. आमच्याकडून रिकमेंडेड नाहीये की. तर हा आहे FC रोडचा दुसरा एंड, म्हणजे जिथं आपण आलोय इथून गुड लक कॅफे त्या साईडला उजवीकडे, तिकडे गुड लक कॅफे आणि साक्षी. पण आम्ही असं नाही सांगणार की तुम्ही गुड लक कॅफेला जा, कारण की आमचा एक्सपिरियन्स एवढा पण काही खास नव्हता. आणि त्या साईडला तिकडून पण अजून समोर आहे मार्केट, पण त्या साईडला सगळे लेडीजचे मार्केट आहे. आणि जेवढा हाईप आहे त्या कॅफेचा, त्या Yes. हाईप नुसार तर अजिबातच म्हणजे अजिबात वर्थ इट नाहीये नाहीये. तसा की तुम्ही गेलंच पाहिजे आणि ट्राय केलंच पाहिजे असं असं काही काही नाही. नाही. सो गुड लक कॅफे त्या साईडला, आणि त्याच्या बाजूलाच ना आर्टिस्ट कट्टा आहे. तिथं लोक बसलेले असतात, जे आर्टिस्ट लोक आहेत ते त्या साईडला असतात. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आम्ही ब्लॉग बनवत होतो चॅलेंजचा. आलं एकच टी शर्ट मिळालं, जीन्स वगैरे काय मिळाला नाही, पण ठीक आहे असो. बाकी तुम्हाला FC रोड मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर आता आर्टिस्ट कट्ट्यावर जाऊ आपण. तिथं मी तुम्हाला आर्टिस्ट लोक कसे बसतात, तिथं आर्ट करतात ते तुम्हाला आम्ही लवकरच दाखवतो. आपण बॉम्बेला मुंबईला जाऊया. येस. साऊथ मुंबई आपण कव्हर करूया. Yes. कारण मुलांची जास्त छान व्हरायटी मध्ये तिकडं मुंबईला तिथे जास्त मिळतात, छान आहे. पण तरी FC रोडला ना मोजून 3-4 शॉप मी तुम्हाला सगळे दाखवलेत गाईज, की तिथे तुम्हाला मिळू शकतात बॉईजचे टी शर्ट. आता Nice. जाऊया आपण तिकडे पलीकडे, मी ते ती साईड पण तुम्हाला दाखवतो. चला. आता आपण आलो आहे आर्टिस्ट कट्ट्याला. हा आहे आपला आर्टिस्ट कट्टा, जिथे सगळे आर्टिस्ट लोक बसून त्यांचं आर्ट वगैरे करत असतं. हे बघा, जसं की हे बसलेले आहेत, यांचं आर्ट चालू आहे. त्यांना घे ना. आणि हे आपले सर पण आहेत, जे आर्टिस्ट आहेत, आणि हे त्यांचं आर्ट आहे. पण आहे. ते पण बनवलं आहे या सगळ्या गोष्टी, आणि हे पण केलं त्यांनी. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे साक्षी पण आर्टिस्ट आहे. सर अभिनव कॉलेजचे तुम्ही? मी पण. आता मी JD आर्टला पेंटिंग. हा, आता डिप्लोमाला आहे. आता डिप्लोमाला ऍडमिशन. हा जास्त. आणि इकडचा हा मेन स्पॉट, त्याच्या बाजूला हा कलाकार कट्टा, आणि हे आपला गुडला. तर गाईज इतकं FC रोड आपण फिरलो, आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवला कलाकार कट्टा दाखवला, आणि हा इकडचा हा रस्ता इकडून जातो सर आपल्याला डेक्कनकडे. तर हा एक छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आणि ना गरमी खूप जास्त, त्यामुळे थोडासा त्रास होतोय. आणि हा होता आपला एक ओव्हरऑल FC रोडचा एक छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि गरमी खूप जास्त होती आहे. तर आता आम्ही पटापट इथून गाडी पकडून आता आम्ही जाणार आहे घरी. आणि एकच टी शर्ट मला मिळालं गाईस अनफॉर्च्युनेटली. पण मी ते 2-3 तुम्हाला जे दाखवले ना शॉप, ते बॉईजच्या साठी चांगले आहेत. तिथं तुम्हाला टी शर्ट छान मिळतील, आणि मिळालं तर जीन्स वगैरे पण तिथं मिळतात. ते तुम्ही कन्सिडर करू शकतात. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. थँक्यू.